नुकतं जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनाच्या नंतर प्रत्येक अधिवेशनाच्या नंतर मी ज्याला आमदार फक्त होते त्यावेळेला आणि उपसभापती असल्यापासून सुद्धा सातत्याने आपल्याशी संवाद साधते आणि हे अधिवेशन एका अर्थाने कलाटणी देणारं, नवीन पर्व सुरू करणारं, त्याचबरोबर एक ज्याला आपण माइलस्टोन किंवा मोठा ऐतिहासिक म्हणता येईल अशा स्वरूपाचं महत्त्वाचं होतं. अनेक कारणांनी होतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्यावरती नवीन सरकार आल्यावरती हे अधिवेशन झालं. मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी झालेले होते आणि जवळजवळ 33 वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूरच्या अधिवेशनामध्ये इतर मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला. या अधिवेशनामध्ये अधिवेशन संपता संपता खातेवाटप सुद्धा झालं आणि त्याचबरोबर जी विधेयकं सभागृहामध्ये मंजूर झाली त्या विधेयकांच्यापैकी कारागृहांच्या संदर्भातलं विधेयक, त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिराची मुदत 3 वर्षापासून प्रत्येक सदस्याची 5 वर्ष करण्याचा निर्णय, तसंच संख्या सदस्यांची 9 वरून 15 वरती करण्याचा निर्णय घेणारं 24 क्रमांकाचं विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर झालं. तसंच धारण जमिनींचे तुकडे जे केले जातात त्याला प्रतिबंध करणं आणि 1947च्या 62च्या तरतुदींनुसार उल्लंघन जेव्हा झालं आणि जमीन हस्तांतरण, विशेषतः आपल्या पुणे जिल्ह्यात आणि सगळीकडेच पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रश्न आहे की जमीन हस्तांतरण करत असताना काही वेळेला नियमांचं उल्लंघन झालेलं असतं. हे नियमांचं उल्लंघन झाल्यावरती पूर्वी 25 जमिनीचा जो मूल्य दर आहे त्याच्यापेक्षा 25% कर भरून ते नियमित करण्याची तरतूद होती. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालच्या महसूल सुधारणा कमिटीने ही शिफारस केली होती की 25%च्या ऐवजी 10% मूल्य भरून त्या जमिनी नियमित करण्यात यावा. तर ते निर्णय देखील सरकारने स्वीकारला आणि 27 क्रमांकाचं विधेयक महसूल विभागाचं ते देखील दोन्ही सभागृहांच्या मध्ये मंजूर करण्यामध्ये आलं. या खेरीज आपला एक सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे दुर्ग किल्ल्यांच्या संदर्भामध्ये. तर सगळे जे दुर्ग किल्ले आहेत, तसंच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमधली अनेक पुराण स्थळं आहेत, शहरात सुद्धा अशी स्थळं आहेत, तर त्यावरती त्याचं पावित्र्य कोणी हल्ला करेल किंवा त्या पावित्र्याचं वरचं बंधन सोडून देईल अशा प्रकारची कृत्य लोक करताना दिसतात आणि त्याच्यामध्ये अश्लील कृत्य करणं, जुगार खेळणं, मद्यप्राशन करणं अशा घटना देखील नेहमी आपल्याला दुर्दैवाने निदर्शनाला येतात. तर 1960 साली जे कायदे होते त्याच्यानुसार अतिशय क्षुल्लक स्वरूपाची शिक्षा या कायद्यान्वये केली जात होती. तर आता ती शिक्षा वाढवली गेली आणि त्यानुसार एक 3 ते 5 वर्षापर्यंत शिक्षा आणि यासाठी सगळी जबाबदारी ही सरकारकडे या पुरातत्व विभागाच्या वास्तूंची ही सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. याखेरीज कैद्यांबाबतची नियमावली सुद्धा तयार करण्यामध्ये आली आणि मग आपण पाहतो की काही वेळेला मोबाईल फोन सापडला, त्यानंतर कैद्याचे काही वेळेला संशयास्पद मृत्यू होतात किंवा कैद्यांना नियमाच्या धाब्यावर बसून परत दवाखान्यात आणलं जातं. अशा गोष्टींच्या संदर्भात सुद्धा त्याला एक चाप बसावा या दृष्टीने कैद्यांच्या बाबतची सुद्धा नियमावली या प्रत्यक्षामध्ये दोन्ही सभागृहांच्या मध्ये मंजूर करण्यामध्ये आली. विधिमंडळातल्या या सगळ्या अधिवेशनामध्ये जी कामं पार पाडण्यात आली त्यामध्ये एक म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला का होतात, त्याच्यातून काय साध्य झालं. तर विधान परिषदेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या 100 वर्षाच्या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आल्या होत्या आणि त्यांनी 6 सप्टेंबरला जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विधान परिषदेची वाटचाल या विषयावरचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. उर्वरित 3 पुस्तकं सुद्धा प्रगतीच्या मार्गावर आहेत आणि पुढच्या वर्षभरामध्ये त्याच्यात पत्रकारांच्या सहकार्याने ते आम्ही काम करतोय. तसंच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाने बजावलेली भूमिका आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या आठवणी गेल्या 100 वर्षातल्या अशा एकत्र करण्याच्या दृष्टीने एक साधारण 30-35 पत्रकारांची आमची बैठक झाली आणि त्यामध्ये मी अध्यक्ष होते आणि त्यामध्ये सुधीर पाठक आणि प्रदीप मैत्रा या दोघा पत्रकारांच्या अध्यक्षतेखाली एक हिवाळी अधिवेशनांच्या संदर्भात ग्रंथ तयार करावा त्याची कमिटी देखील केली आणि ते सुद्धा या संदर्भात वेगवेगळ्या लोकांना पुनरावृत्ती आठवणींची होऊ नये आणि काही विशेष घटना समोर याव्यात, कारण काही विधेयकं झालेली आहेत ती आमच्या सर्वसाधारण विधेयकांच्या पुस्तकात आलेली आहेत, पण त्या खेरीजचे काही मुद्दे असतील त्याच्यावरती
खास करून हिवाळी अधिवेशनाचं महत्त्व आणि विदर्भाच्या दृष्टिकोनातून झालेले निर्णय याच्याबद्दलचं एक विधान परिषदेच्या संदर्भातलं पुस्तक तयार करण्यासाठी सुद्धा आमची बैठक झाली. त्याखेरीज राज्य महिला आयोग आणि आमचं उपसभापती कार्यालय यांनी मिळून एक नवनिर्वाचित महिला आमदारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नवीन महिला आमदारांना काम करण्याच्या संदर्भामध्ये आयुधांची माहिती व्हावी, त्यांच्या ज्या अडचणी असतील आमदार म्हणून त्याचं निराकरण व्हावं आणि विशेष म्हणजे त्यांनी कुठल्या प्रश्नावरती काम करावं नवीन महिला आमदारांनी. या बैठकीत सुद्धा आम्ही जवळजवळ 15 महिला आमदार उपस्थित होत्या आणि त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर, नंतर आदिती तटकरे, आमदार स्नेहा दुबे, श्रीजया चव्हाण, सना मलिक, उमाते खापरे, संजना जाधव, बऱ्याचशा महिला आमदार अजूनही काही जणी उपस्थित होत्या आणि त्यामध्ये कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण या संदर्भामध्ये अधिक काही काम आपल्याला कसं करता येईल याच्यावरती चर्चा झाली. बाकीची मी प्रेस नोट सगळी शब्दशः वाचत नाही, याची प्रत मी तुम्हाला देणार आहे. परंतु आम्ही केवळ सभागृहाचं कामकाज कसं चालावं याच्यापुरतं काम मर्यादित नसतं, तर एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोदवली म्हणून धरण आहे, त्याच्यासाठी आधी 10 कोटी रुपये सरकारने दिले होते आणि नंतरच्या 8 कोटींसाठी ते जवळजवळ 6-7 वर्ष काम रखडलेलं होतं. माझ्या अध्यक्षतेखालच्या विनंती अर्ज समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या, मुख्यमंत्री कार्यालयाला त्याचा अहवाल दिला आणि त्वरित त्या बैठकीमध्येच 8 कोटी रुपये त्या धरणासाठी मंजूर झाले आणि ते काम आता मार्गी लागलेले. त्याचाही अहवाल आम्ही अधिवेशनामध्ये मांडला आणि त्या दृष्टिकोनातून एक पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या एका प्रश्नाला न्याय देता आला. याखेरीज 2 घटना घडल्या अधिवेशनाच्याच पूर्वी जस्ट. एक म्हणजे पालघरमध्ये काही मुलांना कुपोषित अन्न मिळालं, खराब झालेलं अन्न मिळालं, मिलेटची बिस्किटं जी होती ती अळ्या पडलेली होती अशी तक्रार आली होती. आणि नंदुरबारमधल्या मुलींच्या वसतिगृहामध्ये बऱ्याचशा मुली पोटदुखीमुळे आजारी पडल्या होत्या. तर ते दोन्ही विषय मी स्वतः सभागृहात निर्देश दिले की याबद्दल चौकशी करून त्या ठिकाणचं कंत्राटदारांनी काय माल पुरवत आहेत त्याचा अभ्यास करून योग्य त्या पद्धतीने त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारचे माझे निर्देश होते. याबरोबरच काही महत्त्वाच्या घटना ज्या घडल्या त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले जवळजवळ 10 मंत्री या कॅबिनेटमध्ये आहेत. तसंच पुढच्या काळामध्ये यावेळेला विधान परिषदेच्या सभापतींची निवड झाली. आतापर्यंत माझ्याकडे 19 सालापासून ते 2022 पर्यंत उपसभापती हा माझ्या हातामध्ये जबाबदारी होती. 22 सालापासून सभापती पद रिक्त असल्यामुळे 22 ते 24 या काळामध्ये सभापती आणखीन उपसभापती दोन्ही पदं होती आणि आता माझ्याकडे उपसभापती हे पद आहे. त्यामुळे उपसभापती या नात्याने मी जबाबदारी पार पाडली आणि सभापती पदावरती श्री राम शिंदे यांची नियुक्ती करण्यामध्ये आलेली आहे. ते सुद्धा गृहराज्यमंत्री होते, तुमच्यापैकी अनेकांचा त्यांचा परिचय असेल. आणि त्या माध्यमातून आमच्याकडे आता फक्त विधानसभेतल्या उपाध्यक्षांचं पद रिक्त आहे. बहुचर्चित असं जे सभापती पद होतं त्याची निर्णय झालेला आहे, परंतु उपसभापती म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे तशीच आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की सभापती आणि उपसभापती यांना विधानसभा अध्यक्षांना जशी 5 वर्षाची मुदत असते तशी 5 वर्षाची मुदत झाली की निवृत्ती मिळते का? तर तसं नाही आहे. 6 वर्ष हो, 7 वर्ष हो, नाहीतर कोणाचं काय कामाचं असेल 10 वर्ष हो, जोपर्यंत त्यांची आमदारकी आहे किंवा त्यांच्याबरोबर बहुमत आहे तोपर्यंत ते पद चालू राहतं सभापतींचं. तसंच उपसभापतीचं असतं की स्वर्गीय वसंतराव डावखरे जवळजवळ 12-13 वर्ष उपसभापती होते. त्याच्यामुळे त्यांचं काम चालू असेपर्यंत सरकार आणि ज्यांचं बहुमत आहे त्यांच्या मनावरती असतं. तर सभापती निवडणुकीच्या बद्दल आणि उपसभापतींच्या बद्दल अशी कालमर्यादा नसते. म्हणून नवीन अध्यक्ष येतील का काय विधानसभेत अशी चर्चा होती, परंतु राहुल नार्वेकरांचं काम बघून त्यांना परत विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकण्यामध्ये आली. पुढे काय करायचं याच्या संदर्भामध्ये जर का विचार केला गेला, नवीन वर्ष येते, तुम्हाला सगळ्यांना मी नवीन वर्षाच्या आगामी काळात शुभेच्छा देते. लोकसभा आणि विधानसभेमध्ये काय होईल याच्याबद्दल खूप वेगवेगळे आडाखे गेल्या जानेवारीमध्ये मांडण्यात येत होते, परंतु अर्थातच खूप घवघवीत असं यश विधानसभेला मिळाल्यामुळे अनेक वर्षांनंतर एक राज्याला स्थिरत्व प्राप्त होईल. पण ते स्थिरत्व हे संवेदनशील आणि गतिमान असावं अशी माझी भूमिका आहे. आणि त्या दृष्टीने एक पीठासीन अधिकारी आणि विधान परिषदेची आमदार आणि शिवसेना नेता, स्त्री आधार केंद्र अध्यक्ष या नात्याने 4थं महिला धोरण जे मार्च महिन्यामध्ये सरकारने जाहीर केलं ते धोरण या लाडक्या बहिणी ज्या 2.5 कोटी महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांच्यापर्यंत दर महिन्याला
निधी पोचतोय त्यांनी अजून जोमाने योजना पोचवून इतर महिलांनाही मदत करण्याच्या दृष्टीने काम करावं, यासाठी त्यांच्याशी संवाद, प्रशिक्षण, त्यांच्याबरोबर मोहिमा आणि ज्या महिलांना याचा फायदा मिळाला नाहीये त्या महिलांसाठी उरलेल्या ज्या योजना आहेत, मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यानंतर वयोश्री योजना आहे, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे मोफत शिक्षणाच्या योजना आहेत, कौशल्य विकासाच्या योजना आहेत. या विविध योजनांची माहिती महिलांना देणं आणि त्यामधून त्यांचं कृषी उत्पन्न वाढवणं, त्याचबरोबर त्यांना सुरक्षितपणे काम करता यावं या दृष्टीने मी वेळ देणार आहे. दुसरं मी माझी प्रायोरिटी ठरवली आहे ते म्हणजे अनेक वेळेला आपण बघतो की पोलीस स्टेशनला गेल्यावर लवकर दखल घेतली जात नाही किंवा बलात्कार घडला किंवा मारहाण, विवाहित महिलेला मारहाण करून पती फरार, अशा बातम्या आपण सातत्याने बघतो. मध्यंतरी तर फ्रीजमध्ये पत्नीचे सगळे शरीराचे तुकडे तुकडे करून कोंबण्यात आले होते, अशी बंगलोरची घटना आहे. या उलट आपल्या इकडे पुण्यामध्ये मी असं वाचलं म्हणजे बातमीमध्ये की पतीने वाटाणे खाल्ले म्हणून पत्नीने त्याला हल्ला केला, अशी फरसखाना पोलीस स्टेशनमधली बातमी होती. त्यामुळे कौटुंबिक प्रश्नाच्या बाबत काही समुपदेशनाचे SOPs केले पाहिजेत असं मला वाटतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये कौटुंबिक समझोत्याची आणि संवादाची आवश्यकता आहे ते परत एकदा अधोरेखित झालेले आहे. अपहरणाचे प्रकार खूप वाढलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा अपहरण ज्या मुलींचं होतं आणि त्या परत येतात, त्या आल्यावरती त्यांचं समुपदेशन करून परत एकदा त्यांनी प्रवाहात यावं आणि त्यांच्या कुटुंबियांना एक कुठेतरी त्यांची केवळ लग्न उरकून देण्यापुरतं काम न करता त्यांना परत एकदा जीवन जगण्याची संधी मिळावी, यासाठी स्त्री आधार केंद्राने आमचं काम चालणार आहे. तर या सगळ्या बाबतीमध्ये नुसतं ते काम नाही आहे, तर SOPs तयार करण्याचा प्रश्न आहे. आणि तुम्ही बघता की त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, त्यावेळेला तिथे कसं वागतात, त्यांची आयडेंटिटी खरंच गुप्त राहते का, त्या सुटल्यानंतर जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांना सुरक्षितता मिळते का, या सगळ्यासाठी आता केंद्राने दंडसंहिता केलेली आहे. तर त्यासाठी SOPs तयार करून ते राज्यामध्ये आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे आहेत. तर शिंदे साहेबांनी या विषयाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. फडणवीस गृहमंत्री म्हणून अनेक वर्ष आहेत. पण तरीही आपण बघतो की SP किंवा CP लेवलला अनेक गोष्टी जरी घडल्या, चांगल्या घडल्या, तरी प्रत्यक्षामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला तत्परतेने लोकांना सहकार्य मिळत नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून SOPs जर का प्रत्यक्षामध्ये आले तर त्याची कार्यप्रणाली निश्चित होईल आणि ते महिला संस्थांच्या आधाराने तयार करून अनुभवी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून मग ते पोलिसांना सादर करावेत, जेणेकरून त्याची ती स्वीकृती झाली तर त्याच्यात पोलिसांनाच त्याची मदत होईल. हे एक दुसरं काम पुढच्या काळात मी करायचं ठरवलंय. आणि तिसरं म्हणजे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती माझ्या अध्यक्षतेखालीच कमिटी झालेली होती. ती तत्कालीन आरोग्यमंत्रींनी स्वीकारलंही होते रिपोर्ट, पण तरी जेवढे पाहिजे तेवढी आज अंमलबजावणी झालेली नाहीये असं चित्र दिसतं. तर मी कोठेवाडीच्या वेळेला जसं एका वर्षामध्ये जवळजवळ 50 वेळेला कोठेवाडीला जाऊन तिथल्या महिलांशी सातत्याने फॉलोअप घेतला होता, तसं दर महिन्यामध्ये एकदा दोनदा हे जे जिल्हे आहेत ऊसतोड कामगार महिला जिथून जातात त्यांच्याशी जास्ती माझा वेळ जो आहे तो समर्पित करून ते काम इथून पुण्यातून आणि त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन काम करायचं. ज्या भागात त्या साखर कारखान्यात कामाला जातात तिथे सुद्धा त्या संदर्भात भेटी द्यायच्या, अशा प्रकारची मी कामाची दिशा ठरवलेली आहे. तर आज नवीन वर्षासाठी शुभेच्छा देत असताना एक 4 ओळी सांगते, साईबाबांच्या आहेत, त्यांच्या डायरीमध्ये आजच्या तारखेला लिहिलेल्या आहेत, त्यामुळे म्हटलं तुम्हालाही ते शेअर कराव्या. फिकीर न करावी यत्किंचित, सदा असावे आनंद भरित, चिंता न करावी आमरणांत, उपदेश नित्य बाबांचा. मला असं वाटतं तुम्हाला प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं सौख्य यश उपलब्ध व्हावं. पत्रकार तुम्ही धावपळ बरीच करत असता, अपघात दुर्दैवाने अनेक ठिकाणी होत आहेत, आपण यालाही पहिलं बागवलेलं आहे, फार भीषण असा अपघात झालेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जेवढं आपण चिंता केली नाही पण समाजाची संवेदनशीलतेने काम केलं तर मला असं वाटतं की चांगला उपयोग होईल. तर या ठिकाणी मी थांबते. यापैकी कारागृहाचं विधेयक, सिद्धिविनायकचं विधेयक, तुकडेबंदी विरोधातलं विधेयक यांच्या आमच्याकडे सॉफ्ट कॉपीज आहेत. तर तुम्ही त्यांना ज्यांना हव्या असतील त्यांनी सांगितलं तर त्या आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करतो. अधिवेशनाच्या मध्ये त्या संतोष देशमुखची हत्या हा विषय खूप गाजला, परंतु कारागृह किंवा या बाकीच्या विषयांवरची विधेयकं काय आली हे फारशी माहिती येत नाही. त्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. धन्यवाद.
काही विरोधकांकडून शेवटच्या दिवशी आरोप करण्यात आला की तुम्ही आता सभागृहामध्ये सांगितलं की विधेयक त्यावरती चर्चा झाली की खाते वाटप जे आहे ते झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे मग ते सभागृहामध्ये उत्तर नक्की कोणी द्यायची या संदर्भातली बरीच चर्चा जी आहे ती झाली. आधीच्या ज्या जुन्या योजना होत्या त्याची चर्चा सभागृहामध्ये झाली असं विरोधकांकडून आरोप करण्यात. असं नाही, राज्यपालांचं अभिभाषण जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी पुढची दिशा मांडलेली होती ज्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवाने पायऱ्यांचं सभागृह जे आहे त्याचा सगळ्यात आवाज मोठा होता आणि काही आमदार तर पायऱ्यांच्या सभागृहात आंदोलन केलं की थोड्या वेळ सभागृहात 1 ते 2 तास थांबून विरोधी पक्षापैकी अनेक जण निघून जात होते. शेवटच्या दिवशी ज्या दिवशी 21ला चर्चा संपली त्या दिवशी तर बरीचशी विरोधी पक्षाची बाकच रिकामी होती असं सुद्धा आम्हाला चित्र दिसून आलं. आणि हे दर 5 वर्षांनी येणारं जे अधिवेशन असतं सत्तांतरानंतर किंवा निवडणुकानंतरचं, त्यावेळेला प्रश्न लक्षवेधी नसतातच. हे जे अनुभवी आहेत त्यांना तुम्ही पण तुमच्याकडचं रेकॉर्ड काढून बघू शकता. आणि त्यामुळे उत्तरं कोण देणार या प्रश्नापेक्षा उत्तरं ऐकून घ्यायची होती की नाही हा प्रश्न आहे. लोकसभेत काय झालं, सभागृहाबाहेर कोण कुठे गेलं दर्शनासाठी किंवा याच्यासाठी, याच्यावरती सगळं चर्चा विचार विनिमय करून थोडंसं असं वाटतं मला की जे प्रचंड असं यश मिळालं महायुतीला ते पचवणं हे आमच्या विरोधी पक्षांना तेवढं जमलं नाही. आणि त्याच्यामुळे त्या नैराश्य आणि वैफल्याच्या मध्ये कुठेतरी हेतूवरती आरोप करणं आणि खूप मोठ्याने बोलून आक्रमकता दाखवणं याच्यापुरतंच ते मर्यादित राहिलं का काय अशी शंका वाटते. माझ्यासमोर जे काही घडलं त्याच्यामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सरकार पक्षाची चर्चेची तयारी होती, सभेमध्येही होती, परिषदेत होती. परंतु अशा वेळेला काही त्यातून मार्ग काढण्यापेक्षा हेतू आरोप करायचे, आणखीन नंतर मात्र सत्तेच्या मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य लोकांना भेटून त्यांच्याशी कुठेतरी निगोसिएशन्स करायची अशी सुद्धा एक विरोधी पक्षाची प्रवृत्ती दिसून आली. मगाशी आपण बोललात की गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तिथे चर्चा झाली आणि विधेयक वगैरे मांडले. त्यात जुगार वगैरे, दारू पिणे आणि व्यसन करणे हा एक मुद्दा होता. अजून एक मुद्दा आहे म्हणजे आजकाल जरा एक नवीन फॅशन आली, गड किल्ल्यांवर जाऊन प्री वेडिंग शूट केलं जातं. तर त्याला मी अश्लीलता म्हणणार नाही किंवा चुकीचं म्हणणार नाही, पण काही काही पोजेस असे घ्यायला लावतात की गड किल्ल्यांचं पावित्र्य तिथे जरा आपल्याला काहीतरी खंत वाटते की बाबा असं नको व्हायला. यात पण एक याच्यावर पण विचार व्हायला हवा. आणि दुसरा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना तर एकदम व्यवस्थितपणे पार पडते आहे, चांगलं आहे. पण त्याच्या अगोदर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घोषणा केली होती बरेच अगोदर की कुठल्याही ताईला म्हणजे मुलींना शिक्षणासाठी 1 रुपयाही फी द्यायला लागते अशी त्याच्या आधी भरपूर घोषणा केली. पण ते अजून काही लागू झालं नाही. मग त्याच्याबद्दल काय कधी होणार? एक लक्षात घेऊया आपण की खाजगी विद्यापीठं जी आहेत जी अनुदानित आहेत कॉलेजेस त्या ठिकाणी डिसेंबरपर्यंत त्यांचे पैसे सगळ्यांचे जे काही भरायला लागले असतील त्याच्यामध्ये प्रयोगशाळेची फी किंवा वाचनालयाची फी अशा काही गोष्टी भरायला लागतात. परंतु ते नगण्य आहेत. बाकी तर सर्व मुलींना मोफतच शिक्षण देण्याची व्यवस्था झालेली आहे. इव्हन वैद्यकीय आणखीन इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण सुद्धा मोफत व्यवस्था झालेली आहे. त्याच्या खेरीज जे काही पैसे भरायला लागतात तर त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळे ज्या मुलींना अडचण येते असं दिसेल तर त्याच्यासाठी अजून काही योजना सुद्धा करता येईल. परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते की संपूर्ण भारतामध्ये गेल्या काही वर्षात हे जे प्रयत्न झालेत त्याच्यामध्ये जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणून असतो. तर जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण किती आणि मुलांचं प्रमाण किती. तर त्याच्यात भारतामध्ये असं चित्र दिसते की 1000 मुलगे शिकले असतील तर मुली या 100.03 म्हणजे जास्त शिक्षणात पुढे आहेत. आणि अनुसूचित जमातीच्या मुलं मुली आहेत तेही भारतामध्ये जवळजवळ 1000च्या पाठीमागे 1000 आहे. महाराष्ट्रामध्ये 0.06 ने कमी होतं गेल्या वर्षीच्या प्रमाणे मुलींचं. पण ते आपण जर का पाहिलं तर बऱ्यापैकी उच्च शिक्षणात मुली वेगाने प्रगती करतात असं चित्र आहे. त्यामुळे या सगळ्या योजनांचा फायदा होऊ शकेल असं मला वाटतं. ते कशा त्या कधी काय फार मी पोदेस पाहिल्या नाहीत कोणाच्या काय आहेत त्या. परंतु त्याच्यासाठी काही एक स्वतः जबाबदारी ज्यांनी त्यांनी विचार केली पाहिजे असं मला वाटतं. ताई, या संपूर्ण अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांना तितकासा न्याय देता आला नाही असं विरोधकांकडून म्हणणं आहे. म्हणजे अगदी गोसेखुर्दचा देखील अनेकांनी केला की अगदी 3-4 पिढ्यांपासून तो प्रकल्प रखडलेला आहे, तिथं देखील नाही मिळत नाही. विदर्भ मराठवाड्याच्या प्रश्नांवरती चर्चा जास्त पहिला पाहिजे ती झाली नाही असं वाटतं.
एक असं आहे की सोयाबीन, आणखीन तांदूळ आणि कापूस याला भाव देण्याच्या संदर्भात उलट सरकारने घोषणा केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या सगळ्या प्रकल्पांच्या मधून, उद्योगांच्या मधून, किंवा कामं पूर्ण झाली पाहिजेत याच्यासाठी सरकारने ऑलरेडी भर ठेवलेला आहे. स्वतः देवेंद्रजी फडणवीस हे विदर्भातलेच आहेत. त्याचबरोबर आमच्या सभागृहामध्ये अनेक जे विदर्भातले सदस्य आहेत त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत असताना आणि पुरवणी मागण्यांवर बोलत असताना याच्यावर भरपूर भर दिलेला आहे. आणि विधानसभेत देवेंद्रजी फडणवीस यांनी उत्तर देत असताना आणि परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत असताना या सगळ्या प्रश्नांचा बऱ्यापैकी त्या प्रश्नांवरती लक्ष वेधलेलं आहे. एक आहे की जिल्हानिहाय ज्या बैठका होतात एरवी विदर्भातल्या त्या यावेळेला होऊ शकल्या नाहीत, परंतु त्याच्यासाठी म्हणून मार्चच्या अधिवेशनामध्ये सगळ्याच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न असणार आहे. परत विदर्भातल्या मंत्र्यांची संख्याही वाढलेली आहे, त्यामुळे पूर्वी जेवढं एकेका व्यक्तीकडे 3-3, 4-4 जिल्हे पालकमंत्री म्हणून द्यावे लागले तसं होणार नाही. आणि त्यामुळे पहिल्या DPC मध्येच तुम्हाला काही एक निर्णयाला गती झालेली दिसून येईल. काही राजकीय प्रश्न आहे. महायुतीला विधानसभेमध्ये यश मिळालं, मात्र आता सगळ्यांचं लक्ष सगळ्याच पक्षांचं मुंबई महापालिकेवरती आहे. विधानसभेनंतर ठाकरे आता दिवसेंदिवस प्रत्येक विधानसभेची बैठक घेत आहे. मुंबई महापालिकेत काय होईल असं तुम्हाला वाटतं? महायुती म्हणून शिवसेना एकत्रित लढेल की मग याआधी शिवसेना आणि भाजप वेगवेगळी महापालिकेमध्ये लढलेली पाहायला मिळाली? तुमची शिवसेना एकत्रित लढणार? आम्ही एकत्रितच लढण्याचा आमचा संकल्प आहे, इरादा आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये MMR रिजनमधल्या सर्व महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या उर्वरित महानगरपालिका यांच्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळावं या पद्धतीने आमचे प्रयत्न चाललेले आहेत. बाकी विरोधी पक्षांनी काय करायचं किंवा काय नाही हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. दीपक केसरकरांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यांना रामटेक बंगला होता, आता तोच रामटेक बंगला चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालाय. एक अशी कालपासून चर्चा आहे की तो बंगला ज्या मंत्र्यांना मिळतो त्या मंत्र्याला भविष्यात मंत्रिपद मिळत नाही. असं काही तुम्हाला वाटतं का? जी चर्चा सध्या सोशल मीडियावरती सुद्धा मीम्स मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतात. पण नक्की घेतला का बावनकुळेंनी? कारण मी परत नंतर वाचलं की ते बदललेलं आहे. काय बावनकुळेंना रामटेक हाच बंगला मिळाला. हे असे काही गोष्टी या अशा अकस्मात घडत असतात, त्याच्यासाठी काही तसंच घडणार असतं असं नाहीये त्यामध्ये जे आहे ते. आणि त्यामुळे मला असं वाटतं आपण अंधश्रद्धा विरोधी नियम केलेला आहे, कायदे केलेले आहेत. आणि दुसरं असं की देव हे सांगतो की आपल्या स्वतःचं कर्तृत्वाने आपण कर्मही बदलू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की देवतारी त्याला कोण मारी, कशाला काळजी करायची त्याची. मी असं म्हणेन की असं मी म्हणणार नाही, ते आहेत बरोबर आहे, परंतु मी सर्वव्यापी ईश्वराच्या बद्दल बोलते. काही महापालिका निवडणुका कधीपर्यंत होतील असं वाटते? कारण की आता पुढच्या महिन्यात सुनावणी आहे. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं कोर्टाच्या तारखांवर अवलंबून आहे, कारण कोर्ट अनेक वेळेला अनेक माहिती मागवतं, ती माहिती आहे की नाही ते बघायला लागतं. या सगळा विचार जर का केला तर त्याच्यात परत OBC आरक्षणाचाच मुख्य विषय आहे. त्या संदर्भात धोरणात्मक काय निर्णय होईल याच्यानुसार पाहता येईल. परंतु एकूण जे काही संकेत दिलेले दिसत आहेत त्याच्यावरून असं वाटतं की मार्च-एप्रिलपर्यंत एखादेस महानगरपालिका निवडणुका होऊ शकतील. त्यानंतर जिल्हा परिषदा घ्यायच्या निवडणुका का त्याच सुमाराला अगदी 8 दिवसाचं अंतर सोडून जसं घेतात त्याच्याबद्दल राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. त्यामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.